घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं ऋषिकेश हे जानकीला पैसे आणून देतात। त्यावेळेस जानकी म्हणते की हे सर्व तुमच्यामुळे शक्य होत आहे। त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की मी तुझ्या नेहमी सोबत असणार आहे। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की मला हे सर्व करताना खूप वाईट वाटत आहे, कारण की यामुळे घरच्यांना सगळ्यांना खूप त्रास होत आहे। त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की मलाही वाटत आहे की शर्वरीला जाऊन भेटावं आणि तिला विचारावं की तू हे सगळं का करत आहेस, आणि तिला जर पैसेच हवे असते आणि ती जर मला मागितली असती तर हे 7 कोटीच काय, मी सर्व प्रॉपर्टी तिच्या नावावर केली असती। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की मलाही तेच कळत नाहीये आणि शर्वरी वंश हे पैशासाठी एवढं का करत आहेत। आणि त्याच वेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की आपल्याला नानांना आणि विक्रांतरावांना न्याय मिळवून देण्यासाठी हे सर्व करावंच लागेल। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तुम्ही फ्रेश होऊन या। त्यानंतर इकडं रात्रीची वेळ असते आणि शर्वरी ही ऐश्वर्याला भेटायला येते आणि ती म्हणते की यायला खूप उशीर केला। त्यावेळेस शर्वरी म्हणते की तुला माहीत आहे की मी इथे का आली आहे। त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की मुद्द्याचं बोल। त्यावेळेस शर्वरी बोलते की तू मला तुमच्या प्लॅनचा भाग का सांगितला। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की मला जानकीला धडा शिकवायचा आहे। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की जानकीनं मला या घरामध्ये घेऊन आली आणि त्यानंतर मला सगळेजण घालून पाडूनच बोलत आहे, तरीही मी शांत मनाने त्यांचं सगळं बोलणं ऐकून घेत आहे। पण आता जानकीची हद्द झाली। माझ्या हातात एक चूक काय झाली, ती मला ही निग्लेक्ट करायला लागली आणि माझ्यावरतीही ती ओरडत आहे आणि आता तर मला ती बोलतही नाहीये आणि त्यासाठी मला अगोदरची ऐश्वर्या बनायला तिनेच भाग पाडलेला आहे आणि मी या खेळाची चांगली पक्की खेळाडू आहे आणि मी जानकीला चांगलाच धडा शिकवणार आहे। त्यावेळेस इकडं शर्वरीला तिच्या बोलण्यावरती विश्वास बसतो आणि म्हणते की पण तू मला मदत का करत आहेस। आणि त्यावेळेस इकडं ऐश्वर्या सांगते की शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो, त्यासाठी मी तुला ही गोष्ट सांगितली। पण जर तुला हे मान्य नसेल तर आपला संबंध एवढाच असेल आणि यानंतर मी तुला काहीच सांगणार नाही आणि मला जानकीचा बदला कसा घ्यायचा आहे ते मला चांगलंच माहिती आहे। त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की ठीक आहे आणि आपण दोघी एक होऊन जानकीला धडा शिकूयात, जर तुला मान्य असेल तर। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या आणि शर्वरी हे मैत्री करतात। त्यानंतर इकडं शर्वरी ही जानकीला बोलवते आणि म्हणते की जानकी वहिनी, तुला तर अवॉर्डच भेटायला पाहिजे आणि तू विक्री केलीस, तू तर इकडं सगळ्यांसमोर पैसे देण्याचं नाटक करतेस आणि तेच पैसे तू चोरून घेतलेस। त्यावेळेस ती तिथे असलेला फुलाचा गुच्छ हे जानकीला देते आणि त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तुला काय म्हणायचं आहे ते स्पष्ट बोल। त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की सगळ्यांसमोर तू मला पैसे दिलेत आणि त्यानंतर त्या चोरांच्या हातून तेच पैसे तू गायबही केलेस आणि ते आता तुझ्याकडे आहे। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तुम्हाला हे कसं माहिती, आणि जरी हे मी मान्य केलं तरीही तुमच्याकडे काय पुरावा आहे की हे पैसे मीच त्या चोरांपासून घेऊन आले आहे। त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की मला सर्व काही माहिती आहे आणि तुम्ही माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करू नका। तेवढ्या तिथे ऐश्वर्या येते आणि म्हणते की मी सांगितलं आहे। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तू ऐश्वर्या, मला माहीत होतं आणि तू आपले रंग दाखवणारच आणि तू आता ह्या सगळ्या गोष्टी शर्वरीला जाऊन सांगत आहेस, तर ठीक आहे आणि मलाही त्याची काहीच फरक पडत नाही आणि तुम्हाला जे करायचं ते करा। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की मी तुझ्यासाठी किती बदलण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही नेहमी मला घालून पाडूनच बोलत आलेला आहात आणि आता माझा अंत झाला आणि मी एक चूक काय केली, तू मला बोलायचं सोडून दिलं आहेस। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तुला माहीत आहे का, मी हे सगळं तुझ्यासाठीच करत होते आणि या घरामध्ये मी तुला एक सून म्हणून नाही तर एक बहीण म्हणून घेऊन आले होते आणि तू आपले रंग दाखवायला सुरुवात केली। त्यावेळेस इकडं दोघींचं भांडण बघून शर्वरी ही खूप खुश होते आणि म्हणते की आता मला माहीत आहे की तुमच्या दोघींमध्ये जे काही वाद सुरू आहेत ते हे सर्व चांगलेच मला फायदा होणार आहे। त्यावेळेस इकडं शर्वरीला जानकी म्हणते की तुम्ही काही जरी केलात तर तुम्हाला या घरांवरती जाण्याच्या अगोदर तुम्हाला या जानकीची रेषा ही पार करावी लागेल आणि त्यावेळेस तिथून जानकी ही निघून जाते।
त्यानंतर इकडं ऐश्वर्या आणि शर्वरी या थांबलेल्या असतात. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की मी आता जानकीला चांगला धडा शिकवणार आहे. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही. त्यानंतर इकडं अवंतिका वाचत बसलेली असताना जानकी येते आणि कॉफी घेऊन देते. त्यावेळेस इकडं जानकी अवंतिकाला सांगते की आपलं हे नाटक शर्वरीला तर खरं वाटत आहे. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की शर्वरी एवढ्यात तिच्यावरती विश्वास ठेवणार नाही, कारण की ती या खेळाची चांगली पक्की खेळाडू आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तरीही मला वाटत आहे की तिचा ऐश्वर्यावरती विश्वास आहे. त्यावेळेस अवंतिका म्हणते की त्यासाठी ती तिला परीक्षा द्यायला लावेल. त्यावेळेस जानकी म्हणते की त्यामध्ये ऐश्वर्या ही पास व्हायलाच हवी. त्यानंतर इकडं विचार करत असते की ती काय परीक्षा घेईल. त्यानंतर शर्वरी विचार करत असते की ऐश्वर्या हे सगळं माझ्या सोबत का करत आहे. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की तुला माझ्यासोबत प्लॅनिंग करायचं असेल तर कर, नाही तर मी माझी एकटी समर्थ आहे जानकीला धडा शिकवण्यासाठी. त्यावेळेस इकडं शर्वरी ऐश्वर्याला थांबवते आणि म्हणते की थांब आणि आपण दोघीही मिळून जानकीला धडा शिकूयात. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की त्यासाठी तुला एक परीक्षा द्यावी लागेल. त्या परीक्षेमध्ये जर तू पास झालीस तरच आपण दोघी प्लॅनिंग करूया. त्यावेळेस इकडं शर्वरीला ऐश्वर्या म्हणते की जे पैसे जानकीने चोरलेले आहेत ते पैसे तू घेऊन ये. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की हे काय आहे. त्यानंतर इकडं अवंतिका म्हणते की काही करून ऐश्वर्या पास व्हायला हवी.